बोलतोय जीबी सिंड्रोम संदर्भात। राज्यात जीबी सिंड्रोममुळे आता 4 जणांचा बळी गेलेला आहे। पिंपरी चिंचवड मधल्या पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या 36 वर्षाच्या तरुणाचा जीबीएसनं बळी घेतलाय। आजच या तरुणाचा मृत्यू झालाय। त्याच्यावरती 21 जानेवारीपासून उपचार सुरू होते। तर दुसरीकडे पुण्यातल्याच नांदेड सिटीमध्ये 60 वर्षाच्या महिलेचाही मृत्यू झालाय। या महिलेला ब्लड प्रेशरचा त्रास होता, त्यामुळे काही दिवस पुण्यातील खासगी रुग्णालयात तिच्यावरती उपचार सुरू होते। मात्र प्रकृती आणखी खालावली, त्यानंतर तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आजच त्या महिलेचा सुद्धा मृत्यू झालाय। तर सोलापुरातील सीए असलेल्या 40 वर्षाच्या तरुणाचा जीबीएसनं पहिला बळी घेतला। त्यानंतर पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये 56 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला होता। तर आजच पिंपरी चिंचवडमध्ये एका 36 वर्षीय तरुणाचा जीबीएसनं बळी घेतला आणि त्याच पाठोपाठ पुण्याच्या नांदेड सिटीमध्ये 60 वर्षीय महिलेचाही मृत्यू झालेला आहे।